शेतकऱ्याला असं झालेलं आहे, आई जगू देईना बाप मरू देईना। रासायनिक खताचे आता जर बघितले तुम्ही इतके भाव वाढलेले आहे की एक गोणी 2400-2500 रुपयाची DAP ला गोणी झालेली आहे। आणि आता पंतप्रधान मोदी यांनी काल जे आव्हान केलं की बाबा रासायनिक खताचा वापर कमी करून याचा वापर करा, शेणखत वगैरे। तर शेणखत जर बघितलं तुम्ही आज 2000-2500 रुपयाला जी ट्रॉली भेटते ट्रॅक्टरची, ती आता 5000-6000 रुपयाला भेटणार। मग शेतकऱ्यांना जगायचं कसं, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण की एकीकडे रासायनिक खताचे भाव वाढलेलेच आहे, परंतु आता या सुद्धा खताचे भाव वाढणार आहे। जर ज्या काळी सांगत होते की बाबा घरामध्ये 10 लोक होती, 100 एकर जमीन होती, त्यामुळे उत्पन्न कमी झालं तरी पुरायचं आहे ती, परंतु आज असं झालेलं आहे शेतीला जर तुम्ही युरिया नाही टाकला, DAP नाही टाकली तर शेतीला ती गरज झाली रासायनिक खताची। आणि तेच जर तुम्ही टाकलं नाही तर शेतीतलं उत्पन्न वाढणार कसं? एक व्यक्तीला फक्त बघितलं तुम्ही 2-2, 3-3 एकर जमीन आहे, माणसं एका घरात 8-8, 10-10 आहे आणि त्यांनी स्वतःचं भागून घर भागून आणि उत्पन्न म्हणजे त्याला संसार चालवायचा कसा, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। हा खूप बिकट परिस्थिती आहे शेतकऱ्याची जर आज बघितली तर। आणि या शेतकऱ्याला जर सांभाळायचं असेल तर रासायनिक खतं वापरणंच आहे, परंतु शेणखत ते सुद्धा वापर करायला पाहिजे। ते आमचं त्याबद्दल दुमत नाही, परंतु त्याचे सुद्धा भाव वाढणारे, शेतीतून उत्पन्न कमी होईल हे सुद्धा मोठी अवघड गोष्ट निर्माण झाली।